आहे पृथ्वीचे अंतरंग म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे, अगदी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंत पृथ्वीच्या आतमध्ये काय काय आहे, तर त्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण लक्षात घ्या की आपण आतापर्यंत जे पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे हे माहिती करून घेतलंय, हे अप्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्षपणे आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही किंवा आपल्याला प्रत्यक्ष माहिती त्याची मिळालेली नाही. आपण काही अंदाज, काही सिद्धांत, काही नियम या सगळ्यांचा वापर करून किंवा काही अप्रत्यक्ष पुराव्यांचा वापर करून त्या ठिकाणी आपण अंदाज केलेला आहे की पृथ्वीचं अंतरंग हे या पद्धतीने असेल आणि ते आपल्याला पाहायचं आहे. तर हे पृथ्वीचं अंतरंग पाहायच्या अगोदर आपल्याला ज्या ज्या गोष्टींपासून त्या संबंधी माहिती मिळालेली आहे ते आपण पहिल्यांदा पाहूयात. म्हणजे थोडक्यात त्यांचे पुरावे काय आहेत हे पाहूयात. लक्षात येतंय? तर लक्षात घ्या की पृथ्वीबद्दल किंवा पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे याचे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण काही अप्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. परंतु काही प्रत्यक्ष पुरावे देखील आहेत, परंतु ते पूर्ण डेप्थपर्यंत आपल्याला माहिती देत नाहीत. तर काही डेप्थपर्यंतची आपण जिथपर्यंत पोहोचू शकतो त्याची आपल्याला प्रत्यक्ष माहिती मिळते की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आतमध्ये हा पदार्थ आहे किंवा पृथ्वीचं अंतरंग हे या पद्धतीनं आहे. हे आपल्याला कळू शकतं की जिथपर्यंत आपण पोहोचलोय तिथपर्यंत. तर यामुळे आपण काय करतोय की हे जे पुरावे आहेत किंवा आपल्याला पृथ्वीचे अंतरंग समजलं त्याचे जे माहितीचे स्रोत आहेत ते दोन गटात विभागतोय. एक म्हणजे प्रत्यक्ष आणि दुसरे आहेत ते अप्रत्यक्ष पुरावे किंवा अप्रत्यक्ष स्रोत. लक्षात येते? तर प्रत्यक्ष स्रोतामध्ये दोन घटक येतात. एक म्हणजे खाणी किंवा तुम्हाला जे काही ड्रिल करून पृथ्वीमध्ये जिथपर्यंत जाता येतं तिथपर्यंत तुम्ही जाऊन जे पाहता, जे माहिती मिळवता तो तुमचा प्रत्यक्ष पुरावा, की त्यावरून तुम्हाला प्रत्यक्षात पृथ्वीमध्ये काय आहे हे कळतं. त्यामध्ये मग अनेक देशामध्ये सोन्याच्या खाणी ज्या असतात त्या खूप खोल असतात. आफ्रिकेतल्या खाणी या जवळपास 4 ते 5 किलोमीटर पर्यंत खोल आहेत भूपृष्ठापासून. तसंच प्रोजेक्ट ड्रिलिंग हा काही संस्थांनी प्रोजेक्ट केलेला आहे की ज्यामध्ये सागर तळावरती खोल असं एक ड्रिल घेतलं जातं. तर असं ड्रिल जे आहे ते आर्टिक समुद्रामध्ये कोला या ठिकाणी 12 किलोमीटर खोलीपर्यंत हे डेप्थ पर्यंत हे असं ड्रिल घेण्यात आलेलं आहे. त्यामधूनही आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल माहिती मिळालेली आहे. लक्षात आलं? हे दोन काय आहेत तर प्रत्यक्ष स्रोत आहेत पृथ्वीच्या अंतरंगातील माहितीबद्दलचे. त्यानंतर आणखी एक स्रोत म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा पृथ्वीच्या आतमधले पदार्थ बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये न पोहोचता ते पदार्थच बाहेर आपल्याला उपलब्ध होतात आणि मग ते आपण लॅबोरेटरीमध्ये त्याचं टेस्टिंग करून ते पदार्थ काय आहेत, त्याची संरचना काय आहे हे आपण सगळं अभ्यासू शकतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे आहेत काही प्रत्यक्ष स्रोत की ज्यामध्ये एक खाणी, दुसरं म्हणजे ड्रिल आणि तिसरं म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक, की यामधून आपल्याला प्रत्यक्षात तो पदार्थ पाहायला मिळतो, तो पदार्थाबद्दल माहिती घेता येते. हे झाले पृथ्वीचे अंतरंग समजण्याचे प्रत्यक्ष स्रोत. त्यानंतर आपल्याला पाहायचंय अप्रत्यक्ष स्रोत कोणते आहेत किंवा अप्रत्यक्ष सोर्स कोणते आहेत की ज्यापासून आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळते. तर त्यामधला पहिला आहे माहितीचे विश्लेषण. म्हणजे आपल्याकडे काही डाटा असतो, जसं आपण म्हटलं मी आता की खाणीमध्ये तुम्ही प्रत्यक्षात पोहोचू शकता. तर जेव्हा ही 4-5 किलोमीटरची खाण तुम्ही खोदता आणि त्यामध्ये आतमध्ये जाता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तापमानामध्ये काही बदल होतोय, प्रेशरमध्ये काही बदल होतोय किंवा पदार्थांच्या घनतेमध्ये काही बदल होतोय. तर हा घनतेमधला बदल आणि त्याचा दर याच्यावरून त्याच्या खाली कोणत्या दराने त्यामध्ये बदल होईल आणि त्यानुसार कोणकोणत्या डेप्थवरती किती तापमान असेल हे अंदाज मांडला जातो. तर हाही अप्रत्यक्षपणे मांडला जातो. म्हणजे इथे थोडक्यात काय तर आपल्याकडे जो काही प्रत्यक्षात उपलब्ध असणारी माहिती आहे त्याचा ॲनालिसिस करून आपण पृथ्वीच्या खोल तो घटक कसा असेल किंवा काय असेल याबद्दल आपण अंदाज बांधतो. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खाणीमध्ये 4 किलोमीटर जाताना तापमान कशा पद्धतीने बदललं ही माहिती आपल्याकडे असते.
त्या माहितीच्या आधारे आणखी खाली कशा पद्धतीने मग बदलेल हा अंदाज बांधला जातो आणि यानुसार मग पृथ्वीच्या अगदी केंद्रापर्यंत काय तापमान असेल याचा अंदाज घेतला जातो. तर लक्षात घ्या की तापमानात साधारणपणे 32 मीटर खोल गेला की 1 डिग्री अंश सेल्सिअसने तापमान काय होतं, वाढत जातं दर 32 मीटरला. पण हे काही अख्ख्या पृथ्वीपर्यंत वाढत जात नाही किंवा पृथ्वीच्या केंद्रापर्यंत याच दराने वाढत जात नाही. तर 100 किलोमीटर पर्यंत हा रूल किंवा हा दराने तापमान बदलताना आढळतं. 100 किलोमीटर नंतर मात्र 1 किलोमीटरला 12 अंश सेल्सिअसने तापमान बदलायला सुरुवात होते, म्हणजे वेगाने बदलतं. त्यानंतरच्या 300 किलोमीटर वरती 1 किलोमीटरला 2 अंश सेल्सिअसने त्याच्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते, म्हणजे पुन्हा थोडा जो काही तापमान बदलाचा दर आहे तो पुन्हा थोडा कमी व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर म्हणजे 300-400 किलोमीटर झाले की पुन्हा जे काही तापमान आहे ते 1 किलोमीटरला 1 अंश सेल्सिअसनेच वाढायला सुरुवात होते, म्हणजे दर आणखी कमी होतो. आणि अशा पद्धतीनं आपण जर अनुमान काढलं तर जो पृथ्वीचं गाभा आहे आतमधला, आपण आता पुढे पाहूयाच पृथ्वीचे जे 3 स्तर आहेत त्यामधला सगळ्यात आतला जो पृथ्वीचा स्तर आहे त्याला कोर म्हटलं जातं किंवा मराठीत गाभा. तर त्या गाभ्याचं साधारणपणे 2000 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान त्या गाभ्याच्या सीमारेषेवर आपल्याला असलेलं आढळतं. तर त्या गाभ्यामध्ये आणखी खोल गेल्यानंतर पृथ्वीच्या केंद्रावरती किती तापमान असेल तर ते 5.5 अंश डिग्री सेल्सिअस असेल, असं यावरून ती अंदाज काढण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात कळलं, हा काय आहे, अप्रत्यक्ष स्रोत आहे पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवण्याचा, की ज्याच्यावरून आपल्याला तापमानाबद्दल, पृथ्वीच्या अंतरंगातल्या तापमानाबद्दल माहिती मिळाली. किंवा अशाच प्रकारे आपण पृथ्वीच्या आतमध्ये प्रेशर किती असेल, घनता किती असेल, तर हे देखील काय केलेले आहेत तर विश्लेषणावरून काढलेले आहेत. त्यानंतर दुसरा स्रोत आहे अप्रत्यक्ष स्रोत, तो म्हणजे उल्कांचा अभ्यास. म्हणजे पृथ्वीवरती काही अवकाशामधून येऊन उल्का आपटतात. म्हणजे काही उल्का छोट्या असतात त्या वातावरणातच जळून जातात, पण काही उल्का मोठ्या असल्यामुळे त्या पृथ्वीपर्यंत पोहोचतात, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आदळतात आणि ते आपल्याला सापडतात. तर त्यांचा अभ्यास करून देखील आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवता येते, पदार्थाविषयी माहिती मिळवता येते. कारण का तर हे उल्का आणि पृथ्वीचा आतमध्ये असणारा पदार्थ यांच्यामध्ये साम्य आहे असा एक अंदाज बांधून त्या पदार्थाचा अभ्यास करून देखील आपल्याला अंदाज लावता येतो की पृथ्वीच्या आतमध्ये कसला पदार्थ असेल किंवा काय असेल. लक्षात येतंय का? तर हा देखील काय आहे, एक अप्रत्यक्ष स्रोत आहे. तिसरा आहे तो म्हणजे गुरुत्व बल किंवा जे आपण म्हणतो जी, ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू जीची, जो आपण वापरतो mg वगैरे, त्यामध्ये g = 9.8 असं जो वापरतो आपण, तर ती गुरुत्वीय कॉन्स्टंटची जी काही व्हॅल्यू आहे, गुरुत्व स्थिरांक त्याची व्हॅल्यू जी आहे ती पृथ्वीवरती वेगवेगळ्या भागामध्ये मोजली जाते आणि पृथ्वीच्या त्रिज्येप्रमाणे ती बदलते. म्हणजे पृथ्वीच्या ध्रुवावरती गेला तर तिथे त्रिज्या कमी आहे आणि त्यामुळे तिथे त्या जीची व्हॅल्यू जास्त आहे. विषुववृत्तावरती गेला तर त्रिज्या तिथे वाढते पृथ्वीची, कारण आपली पृथ्वी ही एक्झॅक्ट गोल नसून ती ध्रुवांकडे चपटी झालेली आहे. त्याच्यामुळे ध्रुवावरती त्रिज्या कमी आहे, तिथं जी जास्त असतो, तर विषुववृत्तावरती जी कमी असतो. लक्षात येतं? तर या जीच्या व्हॅल्यूवरून देखील पृथ्वीच्या त्रिज्येविषयी आपल्याला माहिती मिळवता येते, अंतरंगाविषयी आपल्याला थोडीफार माहिती मिळते. त्यानंतर पुढचा स्रोत आहे तो म्हणजे मॅग्नेटिक सर्वे. मॅग्नेटिक फील्डचा एक सर्वे केला जातो पृथ्वीवरून. त्यासाठी वेगवेगळे मॅग्नेटिक डिव्हायसेस, तंत्रज्ञान वापरलं जातं आणि त्यावरून पृथ्वीच्या आतमध्ये जे काही मॅग्नेटिक मटेरियल्स असतील त्यांचं विभाजन कसं झालेलं आहे ते आपल्याला त्याच्यावरून माहिती मिळते. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा अप्रत्यक्ष स्रोत आहे तो म्हणजे सिस्मिक मुवमेंट्स किंवा सिस्मिक वेव्ज. म्हणजे काय तर थोडक्यात पृथ्वीमध्ये जे काही आतमध्ये ऊर्जा असते त्या ऊर्जेमुळे पृथ्वीच्या आतमध्ये ज्या हालचाली होतात त्यामुळे पृथ्वी काहीतरी हादरते. थोडक्यात भूकंप हा संकल्पना तुम्ही वापरू शकता, ही संकल्पना. तर भूकंप जेव्हा होतो त्याला आपण म्हणतो की सिस्मिक मुवमेंट्स पृथ्वीच्या, आणि त्या सिस्मिक मुवमेंट्स हा आपला सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे हे सांगणारा. लक्षात येतंय का? आणि म्हणून आपण तो डिटेलमध्ये पाहणार आहोत.
थोडक्यात. म्हणजे भूकंप, ज्वालामुखी ह्या सेपरेट चॅप्टरमध्ये आपण त्याच्याबद्दल माहिती घेणारच आहोत, भूकंपाचे प्रकार वगैरे. परंतु इथं आपल्याला थोडक्यात भूकंप पाहायचा आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे हे समजायला मदत होणार नाही. जेव्हा आपण तो पाहू तेव्हा आपल्याला ते समजायला सोपं जाईल. म्हणून आपण हा जो काही अप्रत्यक्ष स्रोत आपण पाहतोय त्यामधला हा शेवटचा आपण जो सिस्मिक मुवमेंट्स म्हणतोय तो आपल्याला डिटेलमध्ये पाहायचा आहे. तर लक्षात घ्या की यासाठी आपल्याला आता पाहायचं आहे ते म्हणजे भूकंप म्हणजे काय आणि त्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे. तर लक्षात घ्या की भूकंप म्हणजे थोडक्यात पृथ्वीचं हादरणं किंवा थरथरणं. आणि थोडक्यात हा एक काय असतो तर एक वेव्ह असते जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरून प्रवास करते आणि त्यामुळे पृथ्वीचा जो काही भाग आहे तो आपल्याला हललेला, हादरलेला जाणवतो, व्हायब्रेट होतो. तर याला आपण काय म्हणतो, भूकंप म्हणतो. मग हा भूकंप का होतो तर लक्षात घ्या की हा भूकंप पृथ्वीच्या आतमध्ये निर्माण झालेल्या भ्रंश खडकामध्ये, पृथ्वीच्या आतमध्ये जो काही खडक आहे त्या खडकामध्ये फॉल्ट किंवा भ्रंश निर्माण होतो आणि त्या भ्रंशामुळे हे भूकंप होतात असं मानलं जातं. आता थोडं हे भ्रंश, फॉल्ट, खडक काय आहे हे थोडं समजून घेऊया. तर आता आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या वर एक खडकाचं असं आवरण आहे आणि त्या आवरणावर, ते आवरण खडकांनी बनलेलं आहे, त्यामध्ये खनिजे आहेत आणि अशा त्या खडकांनी हे आवरण बनलेलं आहे. या आवरणाला, या खडकाला काही ठिकाणी भेगा पडतात, त्या भेगेला आपण म्हणतो फॉल्ट किंवा त्याला म्हणतो भ्रंश. जेव्हा भेग पडते तेव्हा त्या खडकाचे दोन तुकडे एकमेकापासून वेगळे होतात, परंतु ते दूर जात नाही, ते एकमेकांना चिकटून राहतात, कारण त्यांच्यामध्ये घर्षण असतं, फ्रिक्शनल फोर्स असतो आणि तो फ्रिक्शनल फोर्स त्यांची मुवमेंट होऊ देत नाही दूर. त्या फ्रिक्शन फोर्सने ते एकत्र राहतात, बरोबर आहे, जरी त्यांच्यामध्ये भेग झालेली असली तरी. परंतु असं असलं तरी देखील त्या दोन भेग पडलेल्या तुकड्यांवरती जो वरचा भाग आहे पृथ्वीचा, की ज्याच्यावरती वर खडक आहे, माती आहे, सगळा भाग आहे, त्याचा प्रेशर त्या तुकड्यांवरती असतोच. शिवाय या भूकवचाच्या खाली जो काही लाव्हारस असतो, जो सेमी सॉलिड स्टेटमध्ये असतो, म्हणजे एकदम द्रव अवस्थेमध्ये नसतो, एकदम सॉलिडमध्ये नसतो, तो प्लॅस्टिक जसं मऊ होतं गरम केल्यानंतर, तर त्या अवस्थेमध्ये तो लाव्हारस असतो खाली, किंवा त्याला मॅग्मा म्हणतात. तर तो मॅग्मा किंवा तो शिलारस तो खाली फिरत असतो, त्याचा करंट किंवा प्रवाह खाली चालू असतो. तो प्रवाह एकसारखा त्या तुटलेल्या खडकांवरती खालून प्रेशर टाकत असतो आणि जेव्हा हा वरून पडणारा प्रेशर किंवा खालून पडणारा प्रेशर हा त्या दोन खडकांना एकत्र ठेवणाऱ्या फ्रिक्शन फोर्सपेक्षा जास्त होतो तेव्हा ते वेगळे होतात, त्यांच्यामध्ये हालचाल होते. मग ते एकमेकापासून दूर जाऊ शकतात, एकमेकावरती आदळून एकमेका खाली जाऊ शकतात. तर अशा प्रकारे हालचाल होते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा उत्सर्जित होते किंवा निर्माण होते. आता लक्षात घ्या की हे काही खडकाचे छोटे तुकडे नाहीत. हा कित्येक किलोमीटर असणारा हा मोठा खडकाचा आणि कित्येक किलोमीटर जाडीचा हा खडकाचे तुकडे आहेत आणि ते जेव्हा एकमेकावरती आदळतात किंवा एकमेकापासून दूर जातात तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड ऊर्जा मुक्त होते आणि ती ऊर्जा त्या पॉइंट पासून जिथे मुक्त झाली तिथून ती सगळ्या बाजूला वेगाने प्रवास करते. आणि ती कशाच्या फॉर्ममध्ये प्रवास करते तर ती वेव्ह किंवा तरंग ज्याला आपण मराठीत म्हणतो त्यांच्या फॉर्ममध्ये सगळ्या बाजूला काय करते, प्रवास करते. मग ती पृथ्वीच्या आतमध्येही जाते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाकडेही येते. कारण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खाली भूकवच जे आहे किंवा जो भूखंड आहे तो साधारणपणे 100 किलोमीटर जाडीचा असतो आणि त्या भूकवचामध्येच हा भ्रंश निर्माण होतो आणि तिथेही ऊर्जा मुक्त होते. म्हणजे साधारणपणे जिथे ऊर्जा मुक्त होते तो पॉइंट पृथ्वीच्या खूप खोल नसतो, तर तो साधारण 100 किलोमीटरच्या आसपास असतो आणि तिथून ती ऊर्जा मुक्त झाल्यानंतर भूपृष्ठावर येते, पृथ्वीच्या आतमध्ये जाते आणि आरपार देखील पृथ्वीच्या जाऊन विरुद्ध बाजूला जो भूपृष्ठ आहे तिथपर्यंत पोहोचते. आणि कशाच्या फॉर्म मध्ये जाते ती, वेव्ह. लक्षात येत आहे, तरंग. आता ज्या पॉइंटला ऊर्जा मुक्त होते त्याला म्हटलं जातं फोकस किंवा भूकंपाचा केंद्रबिंदू. आता लक्षात घ्या की त्या पॉइंटला जेव्हा ऊर्जा मुक्त होते तेव्हा ती सगळ्या बाजूला जाते आणि त्यातली सगळ्यात पहिल्यांदा भूपृष्ठावरती, पृथ्वीच्या भूपृष्ठावरती किंवा सरफेसवरती बाहेरच्या बाजूला
जिथे सगळ्यात पहिल्यांदा ती मुक्त झालेल्या पॉइंट पासून म्हणजे फोकस पासून मुक्त झालेली ऊर्जा वेव्हच्या फॉर्ममध्ये प्रवास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा पृष्ठभागावरल्या ज्या पॉइंटवरती पहिल्यांदा पोहोचते त्या पॉइंटला म्हटलं जातं अधिकेंद्र किंवा इपिसेंटर इंग्लिशमध्ये म्हणतात. लक्षात आलं. आणि तो पॉइंट कुठे असतो? भूपृष्ठावरती. तुम्ही जिथे राहता त्या भूपृष्ठावरती. भूपृष्ठाच्या खाली साधारण 100 किलोमीटर ते 150 किलोमीटरच्या रेंजमध्ये ऊर्जा मुक्त होते, त्याला फोकस म्हणतो त्या केंद्राला. तिथून ऊर्जा सगळ्या बाजूला पसरते. त्यातली सगळ्यात पहिल्यांदा भूपृष्ठावर ज्या ठिकाणी पोहोचते त्या बिंदूला इपिसेंटर असं म्हटलं जातं. आणि त्या इपिसेंटर पासून पुन्हा मग भूपृष्ठावरती भूकंपाच्या लहरी काय होतात? पसरायला सुरुवात होते. तर लक्षात आलं. अशा पद्धतीने भूकंप घडून येतो. क्लिअर झाली गोष्ट. म्हणजे थोडक्यात काय तर भूकंप म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये मुक्त झालेली ऊर्जा पृथ्वीमध्ये कंपने निर्माण करते, याला आपण भूकंप म्हणतो. क्लिअर झालं. ओके. म्हणजे इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय पाहायचंय ते म्हणजे या भूकंपाच्या लहरी किंवा ऊर्जा ज्या वेव्हच्या फॉर्ममध्ये प्रवास करतात त्या वेव्हचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. तर लक्षात घ्या की मुख्य 2 प्रकार आहेत या भूकंप लहरींचे आणि त्यामध्ये एका प्रकारामध्ये आणखी 2 प्रकार आहेत. तर ते आपण पाहूयात. तर 2 मुख्य प्रकार असे आहेत की एक बॉडी वेव्ज आणि दुसरे सरफेस वेव्ज. बॉडी वेव्ज म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये ऊर्जा मुक्त झाल्यानंतर फोकस जवळ ज्या वेव्ह तिथून तयार होतात आणि पृथ्वीच्या आतमध्ये प्रवास करतात, म्हणजे फोकस पासून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येईपर्यंत ज्या वेव्ह प्रवास करतात, तर जे आपल्याला वेव्हचे प्रकार पाहिजेत त्यामध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. एक बॉडी वेव्ज आणि दुसरा आहे सरफेस वेव्ज. बॉडी वेव्ज म्हणजे काय तर जिथे ऊर्जा मुक्त होते त्या फोकस पासून ज्या वेव्हच्या फॉर्ममध्ये ऊर्जा प्रवास करते त्या वेव्ज की ज्या वेव्ज पृथ्वीच्या आतमध्ये प्रवास करतात, फोकस पासून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येईपर्यंत ज्या वेव्ह प्रवास करतात त्यांना बॉडी वेव्ज म्हणतात. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर ज्या वेव्ज पृष्ठभागावर आडव्या पसरतात त्यांना सरफेस वेव्ज म्हणतात. लक्षात आलं. हे 2 या भूकंप लहरींच्या वेव्हचे प्रकार आहेत. क्लिअर झालं. आता ज्या बॉडी वेव्ज आपण पाहिल्या त्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्ज. म्हणजे या वेव्ज जिथे पृथ्वीच्या आतमध्ये जिथे ऊर्जा मुक्त झाली त्या फोकस पासून त्या तयार होतात, निर्माण होतात आणि त्या सगळ्या बाजूंना चहू बाजूंना काय करतात त्या प्रवास करायला सुरुवात करतात. तर यामधल्या काही वेव्ह असतात की ज्या सगळ्यात वेगाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर आधी पोहोचतात, त्यांना म्हटलं जातं प्रायमरी वेव्ज. आणि या वेव्ह पोहोचल्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या वेव्ह पाठीमागून काही वेळाने पोहोचतात, त्यांना म्हणतो आपण सेकंडरी वेव्ज. लक्षात आलं. म्हणजे बॉडी वेव्जचे 2 प्रकार, प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्ज. प्रायमरी वेव्ज या फोकस पासून सगळ्यात आधी भूपृष्ठावर पोहोचतात. सेकंडरी वेव्ज फोकस पासून प्रायमरी वेव्ह पोहोचल्यानंतर काही काळाने लॅगने थोडासा वेळ गेल्यानंतर पोहोचतात, त्यांना सेकंडरी वेव्ज म्हणतो. लक्षात आलं. आता यांची आपल्याला कॅरेक्टरिस्टिक पाहायच्या आहेत, प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्ज, तसंच सरफेस वेव्जच्या. तर प्रायमरी वेव्ज ज्या असतात त्या काय आहेत? मेकॅनिकल वेव्ज आहेत की ज्यांच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे या लॉन्जिट्युडिनल आहेत. लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय तर आपला जो काही ध्वनी तरंग असतात की जे ज्या दिशेत ध्वनी तरंग जातात त्याच दिशेमध्ये त्यांचं काय होतं, त्यामधल्या पार्टिकल्सचं व्हायब्रेशन होत असतं. त्याला म्हणतो आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ज. म्हणजे ज्या दिशेने वेव्ज प्रवास करते त्याच दिशेमध्ये जेव्हा त्यातल्या माध्यमाचे जे पार्टिकल्स असतात त्यांचं व्हायब्रेशन होतं तेव्हा त्याला लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणतो. तर या प्रायमरी वेव्ह ज्या असतात त्या लॉन्जिट्युडिनल प्रकारच्या असतात आणि त्या वाहत किंवा त्या प्रवास करत असताना पृथ्वीच्या आतमधून प्रवास करतात तेव्हा त्यांच्या प्रवासाच्या दिशेमध्येच त्या पृथ्वीचं जे मटेरियल आहे त्याचं व्हायब्रेशन होत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की काही ठिकाणी स्क्विझिंग होतं म्हणजे पदार्थ दाबले जातात, तर काही ठिकाणी स्ट्रेचिंग म्हणजे पदार्थ ताणले जातात. तर असे स्क्विझिंग आणि स्ट्रेचिंग या पृथ्वीच्या आतमध्ये तयार होतं की ज्यामुळे पृथ्वीचा खडक आणखी फुटू शकतो.
तर अशा पद्धतीने हे प्रवास करत भूपृष्ठावर येतात. पण या ज्या दिशेने प्रवास करतात त्याच दिशेमध्ये व्हायब्रेशन होत असल्यामुळे या कमी विध्वंसक असतात आणि यांचा वेग सेकंडरी वेव्हपेक्षा जास्त असतो, म्हणूनच त्या आधी पोहोचतात. क्लिअर झालं? ओके. मग आता पाहूयात सेकंडरी वेव्ज. सेकंडरी वेव्ज ज्या आहेत या प्रायमरी वेव्ज नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतात आणि त्या ट्रान्सव्हर्स वेव्ज आहेत. म्हणजे काय, तर त्या ज्या दिशेमध्ये प्रवास करतात त्याच्या परपेंडिक्युलर त्यांतल्या व्हायब्रेशन होत असतं त्यांच्या पार्टिकल्सचं. तर यामुळे या वेव्ह जास्त विध्वंसक असतात आणि या पृथ्वीमध्ये काय करतात, क्रस्ट आणि ट्रफ तयार करत जातात की ज्याच्यामुळे पृथ्वीचा जो अंतर्गत भाग आहे तो जास्त प्रमाणामध्ये डिफॉर्म होतो. मूळ जी त्याची संरचना आहे त्यापासून तो फुटतो, वेगळा होतो. तर जास्त विध्वंस हा या सेकंडरी वेव्ज करतात. लक्षात आलं? आता आपल्या अंतरंग माहित करून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा यांचा उपयोग त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकचा हा आहे की प्रायमरी वेव्ज या तिन्ही प्रकारच्या माध्यमातून जाऊ शकतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. तर सेकंडरी वेव्ज या फक्त सॉलिडमधूनच प्रवास करू शकतात. तर याचा उपयोग आपल्याला पृथ्वीचा आतला भाग द्रव आहे, स्थायू आहे हे समजण्यासाठी मदत झालेली आहे. तर हा फरक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे लक्षात आलं? पहिल्यांदा भूकंप म्हणजे काय कळलं, त्यानंतर भूकंप जो ऊर्जेच्या स्वरूपात मुक्त होतो किंवा ऊर्जा मुक्त होते ती वेव्हच्या फॉर्ममध्ये प्रसारित होते आणि त्या वेव्हचे प्रकार आपण पाहिले की बॉडी वेव्ज ज्या पृथ्वीच्या आतमध्ये प्रवास करतात त्यामध्ये दोन प्रकार, प्रायमरी आणि सेकंडरी वेव्ज. आणि तिसरा आता प्रकार म्हणजे सरफेस वेव्ज की प्रायमरी आणि सेकंडरी वेव्ज जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतात तेव्हा त्या पोहोचल्यानंतर सरफेस वेव्ह पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होतात आणि त्या पृथ्वीच्या सरफेसवरती आडव्या पसरायला सुरुवात होतं. म्हणजे कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्ममध्ये त्या चार बाजूंना त्या इपिसेंटर पासून पसरतात आणि या देखील ट्रान्सव्हर्स वेव्ह असतात. म्हणजे ज्या दिशेत पसरतात त्याच्या परपेंडिक्युलर काय होत असतं, पार्टिकल्सचं व्हायब्रेशन होतं आणि त्यामुळे भूपृष्ठावर मोठ्या प्रमाणात हानी या सरफेस वेव्ज करतात. म्हणजे या तीन वेव्हपैकी सगळ्यात जास्त हानी कोणत्या वेव्ह करत असतील तर या आहेत कोणत्या, सरफेस वेव्ज. तर लक्षात आलं? वेव्हचे प्रकार कळले. मग आता पुढचा एक छोटा मुद्दा पाहायचा आपल्याला, तो आहे शॅडो झोन्स म्हणजे काय. शॅडो झोन्स, पृथ्वीचं जो अख्खी पृथ्वी आहे त्याच्यामध्ये शॅडो झोन हा एक टर्म आपल्याला पाहिजे. तर ती काय आहे हे लक्षात घ्या. तर आता पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागावरती आपण सिस्मोग्राफ नावाचं उपकरण असतं की जे या भूकंप लहरींची नोंद करतो आणि ग्राफवरती नोंद करतो. तर हे सिस्मोग्राफ उपक्रम पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात बसवलेलं असतं. त्या वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा कुठे एखाद्या ठिकाणी भूकंप होतो तेव्हा त्या लहरी आपण सांगितलं की सगळ्या बाजूंना काय होतात, प्रसारित होतात. त्यामुळे पृथ्वीच्या प्रत्येक ठिकाणचं उपकरण त्याची नोंद घेतं. परंतु पृथ्वीचा असा काही भाग असतो की जिथे या लहरी पोहोचू शकत नाहीत किंवा पोहोचत नाहीत. तर त्या भागाला आपण म्हणतो शॅडो झोन्स. तर तो काय प्रकार आहे किंवा असा कोणता भाग आहे की जिथे त्या लहरी पोहोचू शकत नाहीत. तर लक्षात घ्या की हे शॅडो झोन जे आहेत ते आपण प्रायमरी आणि सेकंडरी वेव्हच्या बाबत पाहणार आहोत. कारण सरफेस वेव्ह जे अख्ख्या सरफेसवरती पसरतात त्या सगळीकडे पसरतात, तिथे सरफेस वेव्हच्या बाबतीत शॅडो झोन कुठेही नसतो. प्रायमरी आणि सेकंडरी वेव्हच्याच बाबतीत आपल्याला तो शॅडो झोन दिसून येतो. तो काय आहे ते पाहूयात. मग आपण पहिल्यांदा पाहूयात प्रायमरी वेव्हसाठीचा शॅडो झोन. तर डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वी आहे, तिच्या आतमध्ये खोलीवरती साधारणपणे 100 ते 150 किलोमीटर खोलीवरती भूकंपाचं केंद्र आहे, त्याला आपण फोकस म्हणतो. तिथे ऊर्जा मुक्त होते आणि त्या फोकसपासून सगळ्या बाजूंना वेव्ज जात आहेत. कोणत्या वेव्ज जात आहेत? सुरुवातीला प्रायमरी वेव्ज जात आहेत आणि त्या पृथ्वीच्या आतमध्ये एक गोल दाखवलेला दिसतोय, सर्कल आतमध्ये आहे, ते आहे पृथ्वीचा गाभा की जिथे पृथ्वीच्या डेन्सिटी मोठ्या प्रमाणात बदलते खाली जाताना, ते आहे गाभ्याची सीमारेषा. आणि जेव्हा या प्रायमरी वेव्ज आतमध्ये प्रवास करतात आणि या गाभ्याच्या सीमारेषेवर येतात तेव्हा अचानक मोठ्या प्रमाणात घनतेमध्ये झालेल्या फरकामुळे यांच्यामध्ये
रिफ्रॅक्शन घडून येतं, म्हणजे त्यांच्या डायरेक्शनमध्ये बदल घडून येतो आणि त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या बेंड होतात, पुन्हा त्या गाभ्यामधून प्रवास करतात आणि गाभ्यामधून बाहेर पडताना पुन्हा घनतेमध्ये बदल होतो, त्याच्यामुळे त्या पुन्हा बेंड होतात आणि दाखवल्याप्रमाणे त्या पृथ्वीच्या खालच्या जो विरुद्ध बाजूचा पृष्ठभाग आहे तिथपर्यंत त्या पोहोचतात. परंतु इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या डायग्राम दाखवताना आकृतीमध्ये जो फोकस पासून 105°C ते 145°C हा जो भाग आहे A to B किंवा जे नाव दिलेलं आहे आपण, तर त्या भागामध्ये प्राथमिक किंवा प्रायमरी वेव्ज पोहोचत नाहीत. कशामुळे? तर गाभ्यामध्ये जो घनतेचा बदल झाला त्याच्यामुळे त्या बेंड झाल्या आणि बेंड झाल्यामुळे त्या भागामध्ये पोहोचू शकल्या नाहीत. आणि यामुळे हा जो काही भाग आहे फोकस पासून 105°C ते 145°C आणि हा दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला हा भाग आहे, तर त्या भागामध्ये प्रायमरी वेव्ज पोहोचत नाहीत. परंतु 145° पासून पुढे मात्र त्यांची नोंद झालेली आपल्याला आढळते, तर त्या ठिकाणी पोहोचलेल्या दिसतात. तर हा जो 105° ते 145° मध्ये जो काही पृथ्वीचा भाग आहे फोकस पासून जिथे ऊर्जा मुक्त झाली तिथपासून, तर या भागामध्ये प्रायमरी वेव्ज पोहोचत नाहीत आणि या भागाला आपण म्हणतो प्रायमरी वेव्हचा शॅडो झोन. लक्षात आलं? प्रायमरी वेव्हचा शॅडो झोन कुठे आहे? 105° पासून ते 145° या कोनामध्ये. कुठून पण तो फोकस पासून कोण मोजायचा आहे. तर लक्षात आलं? ओके. मग आता पुढे जाऊयात आणि सेकंडरी वेव्हचा शॅडो झोन पाहूयात. तर आता आपण पाहतोय सेकंडरी वेव्हचा शॅडो झोन. तर पुन्हा आकृतीमध्ये पृथ्वी आहे, त्याच्या 100 ते 150 मीटर खोलीवरती भूकंपाचा फोकस आहे जिथे ऊर्जा मुक्त होते आणि तिथून सेकंडरी वेव्ज आता काय होत आहेत? पास होत आहेत किंवा सगळ्या बाजूंना चहू बाजूंना त्या पसरत आहेत किंवा प्रवास करतायत. लक्षात आलं? पुन्हा तिथे एक कोर आहे, गाभा आहे पृथ्वीचा की जिथे डेन्सिटी एकदम बदलते, वाढते. त्या कोर पर्यंत जेव्हा या सेकंडरी वेव्ज येतात तेव्हा या कोर मध्ये मात्र त्या प्रवास करू शकत नाहीत. जिथे कोरची सीमा चालू होते तिथपर्यंतच या सेकंडरी वेव्ज पोहोचतात, परंतु कोर मधून मात्र त्या जाऊ शकत नाहीत. आणि कोरमध्ये या जाऊ न शकल्यामुळे खाली जो काही आपल्याला भाग दाखवलेला आहे 105° ते दुसऱ्या बाजूला 105° याच्या दरम्यान कुठेही सेकंडरी वेव्हची नोंद होत नाही आणि यालाच आपण म्हणतो सेकंडरी वेव्हचा शॅडो झोन. तर यावरून जर तुम्ही प्रायमरी वेव्ज आणि सेकंडरी वेव्हचा शॅडो झोनची जर तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की सेकंडरी वेव्हचा शॅडो झोन जो आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे साधारणपणे 105° पासून ते दुसऱ्या बाजूला 105° म्हणजे असा. तर प्रायमरी आणि सेकंडरी वेव्हचा शॅडो झोनची जर तुम्ही तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की सेकंडरी वेव्हचा जो शॅडो झोन आहे तो प्रायमरी वेव्हच्या शॅडो झोनपेक्षा मोठा आहे, विस्तृत आहे. साधारणपणे 150° हा जो काही सेकंडरी वेव्हचा शॅडो झोन आहे तो आहे 150° तर प्रायमरी वेव्हचा जो शॅडो झोन आहे तो 40 दोन्ही बाजूला 40 असा 80° हा शॅडो झोन असलेला दिसून येतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु याच्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल की गाभा जो आहे त्याच्यावरून सेकंडरी वेव्ज पास झालेल्या नाहीत. आणि मी मगाशी सांगितलं जेव्हा सेकंडरी वेव्हचं मी वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक सांगत होतो त्यामध्ये म्हटलं की सेकंडरी वेव्ज या द्रव पदार्थातून पास होत नाहीत, त्या फक्त स्थायू पदार्थातून पास होतात. ज्या अर्थी सेकंडरी वेव्ज या गाभ्यामधून जात नाहीत त्या अर्थी तो गाभा काय असला पाहिजे? द्रवरूप असला पाहिजे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आपल्याला या सेकंडरी वेव्ज किंवा प्रायमरी वेव्जच्या जो काही नोंद आपण करतो त्याच्यावरून आपल्याला मिळते. आणि म्हणून आपण हा भूकंपाचा जो एवढा भाग आहे तो या ठिकाणी थोडक्यात पाहिला. कशासाठी? की आपल्याला पुढे जे पृथ्वीचं अंतरंग पाहायचंय, त्याच्यामध्ये 3 स्तर पाहायचेत, तर त्यांचा अभ्यास व्यवस्थित करता यावा, समजावं यासाठी आपण हे पाहिलेलं आहे. तर लक्षात आलं की आपण आत्ता सुरुवातीला काय पाहिलं की पृथ्वीच्या अंतरंगात काय आहे हे माहिती मिळवण्यासाठी आपल्याकडे काही पुरावे आहेत. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या 2 गटामध्ये विभागून आपण त्याची माहिती घेतली. तर लक्षात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक
आपण भूकंप लहरी पाहिला, त्यांचे प्रकार पाहिले आणि त्यांच्यामुळे जो काही शॅडो झोन तयार होतो तो अभ्यासला आणि त्यावरून पृथ्वीचा गाभा कशा प्रकारे द्रवरूप अवस्थेत आहे याची माहिती आपल्याला मिळते, हे आपण पाहिलं. तर मग आता आपण प्रत्यक्षात पृथ्वीचं अंतरंग कसं आहे ते आता आपल्याला